पण बाबा म्हणाले की अधिपती नाक घासत जरी आले तरी तू जायचं नाहीस सासरी म्हणून. ताई म्हणत होती भुवनेश्वरी मॅडमना खडीच फोडायला पाठवणार आहे आणि ती हे असंही म्हणाली की जे काही असतील ते सगळे कलम लावून मॅडमना मोठ्यातली मोठी शिक्षा होईल हे बघेन मी. हॅलो डीसीपी साहेब, नमस्कार नमस्कार नमस्कार. हा, कशात तुम्ही? हा, काय आमच्या नवीन वर्षाची भेट मिळाली का नाही तुम्हाला? आवडली का नाही? एवढं काय त्यात? सोन्याचा हार काय तुमच्या पुढं काही मोठा आहे काय? हा, आता दरवर्षी आम्ही तुम्हाला राखी बांधतो का नाही? हा मग, आणि आम्हाला ठाव होतं वहिनी साहेबांना कवा धरणं त्यो चंद्रहार पाहिजे होता. आवडलं का नाही? काय सांगताय? अभिनंदन, नवीन घर घेतलं? हो, म्हणजे काय येणार तर वास्तुशांतीला आम्ही नक्की येणार. नाही नाही नाही, पत्रिकेची काही गरज नाही. हो, आम्ही येतो. हो 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 हो. बाकी काय म्हणताय? हा, नाही सगळं ठीक आहे. काय आता हल्ली कसं आहे, कायदा का नाही बायकांच्या बाजूने झालाय, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे हो. पण कसं असतंय की त्याचा गैरफायदा पण घेतला जातो का नाही? हा, आता आमच्याच घरातलं उदाहरण बघा. आता आमच्या सूनबाई, तुम्ही काय त्यासनी भेटला नाही, पण काही फारसं बिघडलं नाही, भेटला नाही तर त्यांनी असं केलंय की अहो हां, हे घे गोळ्या. मी काय म्हणते, जेवण करून घेता का तुम्ही? नको, अक्षरा यायची आहे ना अजून. अहो पण ती बाहेर जेवून येईल. अगं ती नाही बाहेर काही खाणार, आणि युरू पण यायची आहे ना अजून. अरे वा, म्हणजे तुम्हाला दुसरी मुलगी आहे हे लक्षात आहे तुमच्या? इरा, का नेहमी असं बोलत असतेस ग? आता काय करणार आई, लहानपणापासून नेहमी तुमच्यासाठी सर्वस्व म्हणजे ताईच आहे ना ग. इरा, असं काही नाहीये ग. तुम्ही दोघी आमच्यासाठी सारख्याच आहेत बाळा. कसं सांगायचं आता? बरं, तू कुठे गेली होतीस आता दिवे लावणीची? भुवनेश्वरी मॅडम कडे. काय? तू त्यांना भेटायला गेली होतीस? हो, म्हणजे त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं म्हणून गेले. का? काय आता, काय विचार आहे त्यांचा? माझ्या पोरीला एवढं मारलं तरी समाधान नाही झालं का? आता काय? आता ताईला त्या कधीच नांदवणार नाहीत असं म्हणाल्या. बरं मला सांग, काय घेणार तू? कॉफी, ब्लॅक कॉफी, आयरिश कॉफी, स्टायलिश कॉफी? चहा. चहा. चहा? हा बरोबर, चहा. पण कुठला चहा? मसाला चहा, लेमन टी? साधा. साधा. साधा चहा? साधा चहा. वा, तुझ्यासारखाच साधा चहा. मला पण खूप आवडतो चहा. तू ज्यासारखा अगदी साधा चहा असा. पण हल्ली मला ब्लॅक कॉफी आवडते, म्हणजे अशी मस्त किक बसते ना. हा, मस्त वाटतं एकदम. एक्सक्यूज मी. येस सर. एक ब्लॅक कॉफी आणि एक साधा चहा. ओके सर. थँक्यू. बाकी काय? ऑल गुड? हो. तुझ्या आहोंना कधी भेटवणार आहेस? भेटवेन लवकरच. सॉरी टू आस्क, पण एक विचारू? विचार ना. तुमच्यात काही कोल्ड वॉर वगैरे चालू आहे का? नाही. नाही, म्हणजे मी आल्यापासून बघतोय इथे, आपण भेटल्यापासून नवऱ्याचा एकदाही फोन वगैरे काहीच नाही आलाय तुला. कामात येते. नक्की? हो. नक्की खोटं बोलत नाहीयेस ना तू? ऑफकोर्स नाही.
मी खोटं का बोलेन? हा म्हणजे अर्थात तू खोटं बोलतच नाहीस कधी, आय नो. पण चेहरा एवढा स्ट्रेस्ड का वाटतो मग तुझा? काय नाही. बरं तेच माझं जाऊ दे. तू तुझ्याबद्दल बोलायला बोलवलंस ना मला इथे. तू काहीतरी म्हणत होतास की तुझ्या आयुष्यातला मोठा निर्णय वगैरे घेणार आहेस. काय लग्न बिग्न करतोस की काय? हा हा? नाही म्हणजे हा हा लग्न वगैरे नाही, एवढा विचार नाही केला अजून मी. नाही पण कर आता. किती दिवस एकटा राहशील? हा म्हणजे आहे एक मुलगी. बापरे, भुवनेश्वरी मॅडम काय काय बोलत होत्या ताईबद्दल काय सांगू. ऐकवत सुद्धा नव्हतं मला. त्यांनी जे काही केलंय त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. अडाणी तर आहेतच, किती निष्ठुर आहेत काय सांगू. आणि दादागिरी ती तर बघायलाच नको. मला तर असं वाटतंय की त्या लेडी डॉनच आहेत. बाबा हो काय सांगू. ताई कशी काय राहते तिथे देव जाणे. एकदम हॉरिबल माणसं आहेत. काय करणार आता. मी तुम्हाला सांगू, माझी जर सासू असती तर तिला तिथल्या तिथे तिची लायकी दाखवली असती आणि सरळ माहेरी निघून आले असते. पण ताई सद्गुणांचा पुतळा आहे ना, ती राहिली तिथे. भुवनेश्वरी मॅडमना सुधारत बसली. आणि आता काय, स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलीये. एवढं केलं ताईने त्या घरासाठी. पण त्या ताई कशी वाईट आहे, ताई कशी बेअक्कल आहे, ताई कशी मूर्ख आहे, ह्याचा पाढा वाचून दाखवत होते. मुळात तू गेलीसच का? काय गरज होती त्यांना भेटायला जायची? अहो बाबा, मला त्यांच्याकडे जायचं नव्हतं. मला त्या बाईचं तोंडही बघायचं नाहीये खरं तर. पण त्यांचा सतत फोन येत होता मला. मी सुरुवातीला उचललाच नाही. पण मग मला नंतर वाटलं की कदाचित माफी मागायला फोन केला असेल, ताईला घरी परत बोलवण्यासाठी फोन करत असतील, म्हणून मी उचलला. पण त्यांनी मला फोनवरती धमकी दिली. अगं त्या कसल्या माफी मागतायत? माफी मागायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो. बाबा तो नाहीये ना त्यांच्याकडे आता. खूप खूप डेंजर आहेत त्या. त्या म्हणाल्या की ताई जर त्यांच्या घरी परत गेली तर तिचं काही खरं नाही. बापरे, ही काय भाषा आहे? काही खरं नाही म्हणजे? माझ्या लेकीला ना आता हात तर लावून दाखवा म्हणावं. गाई, मी तुला सांगते, ती बाई आहे ना इकडनं कंप्लीट क्रॅक आहे. ती काहीही करू शकते. जर त्या बाईच्या मनासारखं काही झालं नाही ना तर ती लोकांची वाट लावते. अगं मला सांगत होत्या त्या की तुझी बहीण आम्हाला सून म्हणून कधीच पसंत नव्हती. आम्ही मुलासाठी करून घेतली, पण आम्हाला ती आमच्या घरात कधीच नको होती. संक्रांतीच्या दिवशी जे काही झालं ती फक्त एक छोटी झलक होती. त्या म्हणाल्या की त्या दिवशी तिचा गळा दाबला, तिच्यावर मारहाण केली, तिच्या वडिलांना ढकललं. पण आता जर तिचा बाप ह्या घरात तिला परत घेऊन आला तर तिचं तंगड तोडून हातात देतील. अधिपती, आम्हाला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोलू काय? बोला की साहेब, तुम्हाला आणि कवापासून परवानगी लागायला लागली? बोलू शकता तुम्ही कवा बी माझ्यासंग. ते आहेच हो, पण तुमची मनस्थिती बरोबर नाही म्हणून म्हणलं. नाही नाही, मनस्थितीला काय धाड भरले. ठीक आहे, मी तुम्ही बोला. आज हिराबाई आलत्या. परत का? आता काय भेटले? हल्ली सुनबाईंचे सगळे निरोप त्याच देतात, त्यामुळं भेटीगाठी होत असतात. निरोप काय पाठवलाय आता मास्तर? हेच की आता काय त्या सासरी परत येणार नाही. हा नका येऊ म्हणावं, राहा मग तिकडच. आम्हाला काय फरक पडत नाही म्हणावं. आणि 10 वेळा असलं निरोप पाठवायचं नाटक करू नका म्हणावं. काय ते कंडका पाडून एकदाच मोकळं व्हा. आम्हाला बी त्रास नाही, तुम्हाला बी त्रास नाही. अधिपती, चिडू नका तुम्ही. चिडू नको तर काय करू? लय झालं आता, यांचं अति झालं माहितीये काय? आता रागवल्या आहेत का नाही त्या? हा,
रागावल्या आहेत त्या. आणि खरं सांगू का अधिपती, तुमच्या दोघांमध्ये काही बी प्रॉब्लेम नाही. आमच्यामुळं तुमच्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागलेत. हा, कशाला आमची बाजू घेताय तुम्ही? का थांबवलं तुम्ही आम्हाला? आम्ही घराबाहेर जात होतो का नाही? आम्ही चाललो होतो वृद्धाश्रमात, का थांबवलं? जाऊ द्यायचं होतं की आम्हाला. हा, तेव्हाच आम्ही घराबाहेर गेलो असतो तर आज सुनबाई या घरात असत्या. आणि आम्ही जरी घराबाहेर गेलो तरी आपल्या नात्यामध्ये काय बी फरक पडणार नाही हो. हा, आपलं नातं एकदम स्ट्रॉंग आहे. पण सुनबाई ना काय आम्ही या घरात न काय तर जाऊ द्या की आम्हाला. हा, तुमच्या दोघांमध्ये आम्हाला यायचं बी नाही अधिपती. खरं सांगतोय, अगदी खरं सांगतोय. तुम्ही का नाही बायकोच्या बाजूने बोलायला पाहिजे, आमच्या नाही. आम्ही काय तुम्हाला जन्म दिला नाही? आम्ही काय तुमची सख्खी आहे नाही? मग कशाला आमची बाजू घेता? अहो दुनिया असा विचार करत नाही, उलटाच विचार करते. मला दुनियेशी नाही तुमच्याशी घेणं देणं आहे आईसाहेब. हा, पण म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला अंतर देऊ नका हो. हा, त्यांना घरला परत घेऊन या. पाहिजे तर आम्ही त्यांच्या समोर हात जोडतो, लोटांगण घालतो, पण त्यांना या घरात येऊ दे. त्या एकदा का घरला आल्या की आम्ही घराबाहेर जातो. हा, गर्लफ्रेंड? खरं की काय? हा म्हणजे का मला असू शकत नाही का गर्लफ्रेंड? अरे असू शकते, असायलाच हवी. उलट मग तुला एवढं आश्चर्य का वाटतंय मग त्याचं? नाही नाही, अरे अरे तसं नाही, उलट चांगली गोष्ट आहे, असायलाच हवी. मग एवढं आश्चर्य का वाटलं तुला? अरे आश्चर्य नाही रे, मला आनंद वाटला उलट. अच्छा, आनंद झाला तुला? हो. बर काय मॅड, कोण आहे ती? नाव काय तिचं? कुठे असते? का मी ओळखते का? आणि तिला हो, मी ओळखते. नाही म्हणजे हो म्हणजे हो, नाही 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 नाही, तू कशी ओळखशील ना तिला? काय बोलतोयस तू? मला सांग ना. अरे कुठे असते ती? काय करते? तुम्ही भेटलात कसे? तुमचं कसं सुरू झालं? काहीतरी सांग ना मला. म्हणजे ऍक्च्युली फ्रेंड झोन मध्ये आहे मी अजून. फ्रेंड झोन मध्ये ती आहे का तू आहेस? मी म्हणजे आम्ही ऍक्च्युली ना एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवू त्याबद्दल जरा सांग ना मला. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा आहे की तिच्याशी कसं बोलावं हे कळत नाहीये मला. काय बोलायचं? म्हणजे मी जे सांगतो ना ते कळतच नाही तिला. अरे देवा, तिला ऐकू येत नाही का? हा अरे काय काही बोलतात का त्या? ही काय मोगलाई लागून गेलीये का? त्या काही म्हणतील आणि आम्ही सहन करू? काय हो हे? गाई ताई सहनच करत आलीये ना. एवढं सगळं झालं तरी ताई फक्त त्यांचीच बाजू घेतीये. तिला असंच वाटत राहतंय की जिजू तिच्यासाठी हे करतील, तिच्यासाठी ते करतील, स्टँड घेतील तिच्यासाठी. पण मला नाही वाटत अधिपती जिजू तिच्यासाठी काहीतरी करतील. अगं मॅडमचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आई. मी पण चिडून थोडंसं बोलले त्यांना, पण मग त्यांनी मला खूप सुनावलं. बाई म्हणाल्या आमच्या नादी लागू नका, जो आमच्या नादी लागतो त्याला आम्ही पूर्णपणे संपवतो, असं म्हणाल्या त्या. हे बघ, अशा बाईपासून आपण 4 हात लांब राहिलेलंच बरं. ताईला हे कोण सांगणार आहे? आधीच ती प्रेग्नंट आहे, त्यात तिच्या घरी असं चाललंय सगळं. नाही विचार कर ना, त्यांना जर कळालं ताई प्रेग्नंट आहे तर काय करतील तिच्या बरोबर? मला असं वाटतं की ताईने तिकडे जायला नाही पाहिजे. ताई आणि तिचं बाळ सेफ नाहीये. विचार करा ना, बाळाला काही झालं तर आपण काय करणार आहे? नाही, आपण असं काही होऊ देणार नाही होता. आणि त्यांचं हे वागणं खपवूनही घेणार नाही आपण. एक्झॅक्टली, माझा हाच मुद्दा आहे. आपण आता ऍक्शन घेतलीच पाहिजे. अगं आई, बाबा, ताई आणि तिचं बाळ दोघेही सेफ नाहीयेत. आपण पोलीस स्टेशनला जाऊन आत्ताच्या आत्ता तक्रार केली पाहिजे. मला करायचीच आहे तक्रार. पण बाबा, ताई कधीच तयार होणार नाही याला. मला काय वाटतं, आपण
आपण ताईला न सांगता हे सगळं करूया. ताई सेफ नाहीये, तिचं बाळ सेफ नाहीये. आपल्याला खरंच काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. हो हो, तिला नको सांगायला. अक्षराला कळालं ना तर ती करू देणार नाही आपल्याला तक्रार. बरोबर आहे ग. हा हा. तिच्या आणि तिच्या बाळाच्या सेफ्टीसाठी ना ऍक्शन घ्यावीच लागेल. आता गप्प बसून चालणार नाही. मग बाबा चला, आपण आत्ताच जाऊयात पोलीस स्टेशनला. एवढं हसण्यासारखं काय? खरंच फनी आहे जरा. फनी? पण अरे तूच म्हटलास ना की मी तिला काय सांगतोय ते तिला कळत नाही म्हणून. अगं हो, पण याचा अर्थ तिला ऐकू येत नाही असं नाहीये. अच्छा, मग काय? काही नाही. बरं जाऊ दे. ती ती इकडे आहे का तिकडे आहे ते तरी सांग. इकडेच इकडे? इकडेच तिकडेच अशी असेल कुठेतरी. जाऊ दे ना, मी नंतर सांगेन ना. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. तू तुझा वेळ घे. हा म्हणजे, आणि कदाचित या भेटीत सगळं सांगायला जमेलच असं नाही ना. पण तेच तर सांगायला बोलवलंस ना तू इथे. हा, पण थोडासा आईस ब्रेक तर होऊ देत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थँक्यू. थँक्यू. वेलकम सर. प्लीज. सो मग बाकी ठीक. सगळं म्हणजे म्हणजे सगळं ठीक ना? तुझ्या सासरी वगैरे सगळं ठीक ना? हो ठीक आहे. नक्की? तू असं का विचारतोयस? सहज. हे बघ, सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. माझा नवरा जो आहे तो खूप चांगला आहे. त्याचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो. नाही, तू सारखं सारखं विचारतोस ना म्हणून मी तुला सांगतेय. ठीक आहे ठीक आहे, तुझं विचारणं पण बरोबर आहे. कारण तुला काळजी वाटते की मी इतक्या दिवसांनी आलो तर हिचं काय चाललंय वगैरे. पण ठीक आहे, सगळं ठीक आहे. तुला असं वाटत नसेल पण आहे. ओके ओके, गुड. ठीक आहे सगळं. गुड गुड, अंडरस्टूड. झाला का तुझा आईस ब्रेक? सॉरी सावकाश. तू प्लीज हसवू नकोस ना यार मला. म्हणजे मला हेच आवडतं. काय? म्हणजे तुझ्यासोबत असताना मी हसत असतो, छान असा आनंदी असतो एकदम. अरे पण यात हसण्यासारखं काहीच नव्हतं. हा, तुला नाही कळणार ते. नाही हे असलं काय होणार नाही. आणि तुम्ही आता परत तेच बोलू नका आई साहेब. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय तुम्ही कुठं सुद्धा जाणार नाही. आणि त्यासनी पण जर आपल्या घरात यायचं असेल ना तर त्यांना पण हे मान्य करावं लागेल की तुम्ही बी याच घरात असणार. अधिपती त्या नाही ऐकणार. तुम्ही नगा विषय वाढवू. आणि काय अधिपती, कायदा बायकांच्या बाजूने आहे ना व. कायद्याचं काय? नाही म्हणजे मगाशी त्यांची बहीण आलती तर ती असं बोलता बोलता बोलली की आम्ही तुमच्या विरोधात पोलिसांमध्ये जाणार आहोत म्हणून. आता उगा आपल्याबद्दल काहीतरी खोटं नटं सांगून त्या खरंच पोलिसात गेल्या जर का त्या असं काय बोलल्या का यांनी आमचा छळ केला, आम्हाला मारहाण केली, तर हे सगळं प्रकरण एकदम कुठच्या कुठं जाईल डोसक्याला ताप होईल की आपल्या. नाही असं काय करणार नाहीत मास्तरीनबाई. तसं काय होणार नाही. अधिपती, तुमच्या मनातल्या मास्तरीनबाई आणि जगातल्या मास्तरीनबाई दोघी वेगळ्या आहेत. नाही आहे साहेब, तसं काय नाही. माझ्या मनातली मास्तरीनबाई आणि जगातली मास्तरीनबाई दोन्ही एकच आहेत. तुम्हाला बी कळेल. नाही, चांगलंच आहे. आम्हाला कळलं तर आनंदच होईल आम्हाला. पण काय आमच्या मनात कुठंतरी अशी भीती बसून राहिल्या. देव ना करो उद्या आमची भीती खरी ठरली तर. नाही असं नाही होणार. आणि जर तसं झालं ना तर मी माझी त्यांच्याबद्दलची सगळी मतं माघारी घेईन.